नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे एका बाजूने बीसीसी भेंडकल बी अर्थातच खऱ्या अर्थाने जुगल घरतचा संघ मैदानावरती पाहायला मिळाला आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळणार आहे यज्ञेश 11 गोवटणे हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये। परंतु या मॅच कडे जाऊयात जिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे जय दुर्गा नागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे मैदानावरती खेळत असताना चला टेम्पो काढायचा आहे। अगदी जर का पाहिलात तर आमचा जो प्रवेशद्वार आहे ना तिथे ट्रॉफिक झाली आहे। आपण कृपया पार्किंग मध्ये गाड्या लावायच्या त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि जर का आपण असा मात्र थोडासा आम्हाला अडथळा निर्माण केला तर मात्र तिथे आमचे आयोजक येतील आणि जर का आपण पाहिलं तर तुमच्यावरती जो काय डिसिजन घेतला जाईल त्याला आपण मात्र सामोरं जावं लागणार आहे। आपण पाहताय मैदानावरती टॉस जिंकला आणि 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। पंचांचा देखील ग्रीन सिग्नलचा इशारा आलाय। आजच्या दिवसामध्ये क्वालिफाईड पंच आपल्याला पाहायला मिळतात। अगदीच पंचांची एवन जोडी मैदानावरती पाहायला मिळणार आहे। मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे संदीप पाटील सर मॅन फ्रॉम जासई, तदनंतर राजेंद्र खरत सर नवीन सेवा, तदनंतर आपण पाहताय सुरेश म्हात्रे सर आपल्याला याच मुलेखंड गावाचे पाहायला मिळणार आहेत। अगदी पंच पॅनल आपण पाहिला तदनंतर समालोचकांचा देखील पॅनल पाहायला मिळतो। अगदी रोहित भोपी सर नवी मुंबई पाहायला मिळतील। तदनंतर जर का पाहिला तर आतिश पाटील सर पागोटे, तदनंतर जर का पाहिला तर स्कोरर देखील शुभम म्हात्रे पाहायला मिळाले। तदनंतर दिवेल समवंशी असतील। यावेळच्या बॉलवरती पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु अवांतर चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी जर का पाहिलात तर पहिलाच चेंडू स्क्वेअर पाहायला मिळाला मैदानावरती। एक धावसंख्या आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळणार आहे। षटक क्रमांक आतापर्यंत पहिलं प्रगतीपथावरती असताना समीर अत्तर गोलंदाजाच्या मोर्चावरती पहिला बॉल। यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय मोठा फटका आपण मैदानावरती पाहताय। स्वॅगचे स्वागत बॉल सीमारेषा पार फरार चौकार। पहिला अवांतर बॉल तदनंतर जर का आपण पाहिला तर आक्रमण मैदानावरती चौकार पाहायला मिळाला। 5 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। यावेळच्या बॉलवरती आपण पाहता क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय गोलंदाज समीर अत्तरच्या माध्यमातून। जशा प्रकारे जर का पाहिला तर एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा अशा प्रकारचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय। एका बाजूला समीर अत्तर तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक वरती आपल्याला बॅट्समन सचिन म्हात्रे पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र प्रथम स्ट्राईक वरती दिवेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। दोन्ही सलामीला आलेले फलंदाज आज मात्र आरपी जस्कार टीम साठी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। नेक्स्ट मॅच जरूर पाहायला मिळेल। तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे भेंडकल बी जुगलचा संघ तर दुसऱ्या बाजूने यज्ञेश 11 गोवटणे या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळणार आहे। आणि शेवटची मॅच जर का आपण पाहिले तर प्रियदर्शनी बेलापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये विहान 11 थुतुम। यावेळच्या बॉलवरती मोठा फटका परंतु चेंडू बराच कालावधीमध्ये बॉल पडल्यानंतर चेंडूला अडवला जाईल फेकला जाईल तत्पूर्वी 2 धावसंख्या सहजरीतीने कंप्लीट केल्या जातील। 4723 ब्रिझा गाडी आहे ते आपण कृपया साईडला घ्यायची आहे। अगदी आपल्याला पार्किंग साठी जागा केली आहे तिथे मात्र आपण गाडी लावायची आहे याची देखील नोंद घ्यायची आहे। यावेळचा बॉल देखील पुन्हा एकदा ब्लॉकवर पाहायला मिळतोय परंतु यावेळेस कोणती चुकी करणार नाही आहेत। यावेळेस आपण पाहताय टिपलाय झेल मैदानावरती आणि संपला बॅट्समन दिवेश ठाकूरचा खेळ। ही गाडी आपल्याला 0523 गाडी आपल्याला पाहायला मिळते ती देखील आपण साईडला घ्यायची। अगदी तुमच्यासाठी आपण पाहिलात ना तर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला
तुमच्यासाठी गाड्या पार्किंगसाठी जागा आहे, तिथे आपण गाड्या लावायच्या, त्याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि अगदी जर का पाहिला तर वारंवार सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. अगदी प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला आपल्यासाठी पार्किंगसाठी जागा निर्माण केली आहे, तिथे आपण गाड्या लावायच्या आहेत, याची देखील नोंद घ्यायची आहे. मैदानावरती न्यू बॅट्समन हितेश म्हात्रे इनॅट नंबर 3 वरती पाहायला मिळणार आहेत. तिथे आपण पाहता षटक क्रमांक प्रगती पदावरती पहिला असताना 4 बॉलचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड 8 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. अगदी 8 धावा स्कोर कार्ड वरती, जिथे पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पदावरती, जिथे आपण पाहता बॅटिंग करत असताना टीम आरपी जसकार मैदानावरती पाहायला मिळते आणि गोलंदाजी करत असताना जय दुर्गा नागाव या टीमला आपण मैदानावरती पाहताय. अगदी जर का पाहिला तर 5 षटकांची मॅच असणारा नेक्स्ट बॉल समीर अत्तरचा. यावेळचा बॉल देखील मैदानावरती वेगवान बॉल मैदानावरती पाहायला मिळाला आहे. अगदी जर का पाहिला तर बॅट अँड बॉलचा संपर्क येणार नाही आहे, चारही मुंड्या चिट करणारा बॉल मैदानावरती. बॉल आलाय डॉट, बॉल संपत 5 आणि टोटल स्कोर कार्ड मैदानावरती आपण पाहताय 8 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय, गडी देखील 1 बाद झालाय आणि 8 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी जर का पाहिला तर 8 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहताय रनअप मध्ये थोडीशी अडथळा निर्माण होताना पाहायला मिळाला आहे आणि अगदी जर का पाहिला तर हा बॉल अगदी पुन्हा एकदा टाकावा लागणार गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण समीर अत्तरला पाहताय. नेक्स्ट बॉल समीर अत्तरचा. यावेळच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा वेगवान बॉल मैदानावरती पाहायला मिळाला आहे आणि अगदी जर का पाहिला तर मैदानावरून समीर अत्तरचा षटक संपलाय. धावा स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 8. चला अगदी जर का पाहिलं तर गाडी मध्ये आहे 0523 ही गाडी मध्ये आहे. जर का आपण गाडी साईडला घेतली नाही आहे तर मात्र थेट आयोजक तिथे येतील आणि तदनंतर तुमच्यावरती जी काही कारवाई केली जाईल त्याला मात्र आपल्याला सामोरं जावं लागणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. वारंवार सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. 0503 या नंबरची गाडी आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर का पाहिला तर आपल्यासाठी शेवटचा कॉल असणार आहे, आपण गाडी साईडला करायची आहे. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता बॅटची कडा मैदानावरती पाहायला मिळाली होती, परंतु जर का पाहिला तर या बॉलवरती एकही धावसंख्या पाहायला मिळणार नाही. ओरा गाडी आहे व्हाईट कलरची. अगदी जर का पाहिला तर तुम्ही गाडी रस्त्याच्या मध्ये लावली आहे, आपण कृपया साईडला घ्यायची आहे गाडी. 0503 या नंबरची गाडी आपण पाहताय. मुलेकण गावाचे माजी अध्यक्ष सुमित खली यांना देखील आम्ही इन्व्हाइट करतोय की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यायचंय. तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे. आपण पाहताय सन्माननीय दयाराम पाटील भेंडकल गावाचे यांचं देखील आगमन झालंय, त्यांनी देखील आमच्या व्यासपीठावरती आसनग्रस्त केलंय, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे. परंतु मैदानावरती आपण पाहताय ऑन साइडला बॉलला फेकून दिलाय, बॉल सीमारेषा पार. षटकार कमांड डीजे अगदी जर का पाहिलात तर चला ओरा गाडी आहे 0523 ही गाडी ट्रॅफिक झाली तुमच्या कारणामुळे, तर आपण कृपया प्लीज गाडी जर का आपण पाहिलात ना तर अगदी साईडला घ्यायची आहे प्लीज. वारंवार सूचना आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. अगदी जर का पाहिला तर बॉल गोलीच्या वेगाने झालाय, बॉल सीमारेषा पार येईल. हा चौका
आपण पाहता आर संकेत म्हात्रे आपण देखील आमच्या व्यासपीठावरती याच्या तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आतापर्यंत पाहिला तर षटक क्रमांक पदावरती दुसरं पाहायला मिळतं पॉवर प्लेचं आणि ज्यामध्ये आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 19 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. अगदी जर का पाहिलात तर आतापर्यंत शेवटचा 1 बॉल असणाऱ्या पॉवर प्लेच्या या दुसऱ्या षटकामधील आणि टोटल स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहताय 19 धावा 19 रन आणि स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही तुमच्यापर्यंत 3 षटक आणि अजूनही 1 बॉल असणार आहे. अर्थातच 19 बॉलचा खेळ असणार आहे. पाहूयात कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलात एएसपीसीसी करंजा टीमने सामना जिंकलाय. पाहूयात या टीम मधून कोणता संघ जिंकेल आणि मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. शेवटचा बॉल असणारा बॅट्समन मैदानावरती प्रथमेश पाहायला मिळणार आहे, ज्यांच्या बॅट मधून कालच्या दिवसामध्ये देखील जसकारच्याच मैदानावरती अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळाली होती. परंतु यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय बॉल सीमारेषा पार आणि या षटकातील पुन्हा एकदा येईल हा दुसरा चौकार. दोन षटकांचा वासवी खेळ मैदानावरती 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर 23 धावा स्कोर कार्डवरती 2 गडी बाद झाल्यानंतर आर्थिक असतात हा संघ मैदानावरती आपल्याला खेळताना नाही. गोलंदाजाच्या मोर्चावरती पुन्हा एकदा दुसरं षटक टाकण्यासाठी समीर अत्तर आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याच्या माध्यमातून पहिल्या षटकात फक्त 8च धावा खर्च करण्यात आल्या होत्या आणि त्यालाच पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय. यावेळचा बॉल आपण पाहताय समीर अत्तरचा ब्रह्मास्त्र मैदानावरती वापरला जातो आहे. अगदी क्रिकेट मधील ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं तोच बॉल मैदानावरती समीर अत्तर टाकत असताना पाहायला मिळाला आहे. अगदी जर का पाहिला तर यावेळच्या बॉलवरती एक धाव पाहायला मिळणार आहे. एका धावेने आतापर्यंत 24 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी जर का पाहिलात तर 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायची याची देखील नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे भेंडकल बी त्याच्या टीमचा टीम कॅप्टन जुगल घरत. आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो की आपण टॉस साठी याच्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. परंतु यावेळच्या बॉल मधून आपण पाहताय बॉल गॅप मधून होईल फरार. धावा मिळतील 4-4-4 येईल चौकार. चौकार पाहायला मिळाला आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे भेंडकल बी आणि त्यांच्या विरोधामध्ये यज्ञेश 11 गोवटने. दोन्ही टीमला आम्ही इन्व्हाइट करतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे, याची आपण नम्र विनंती घ्यायची आहे. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा इनिंग ब्रेक मध्ये. परंतु यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय पंचांचा इशारा येईल, इट्स अ वाईड बॉल. परंतु आपण पाहताय राजेंद्र खरत सरांचा देखील इशारा आलाय. 1 बाउन्सची वॉर्निंग यावेळेस गोलंदाजाला दिली जाते आहे. आणि अगदी जर का पाहिलात तर आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतात. 2 गडी बाद झाल्यानंतर 29 धावा. टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय भेंडकल, त्यानंतर त्यांच्या समवेत आपल्याला गोवटने. या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. टॉस साठी याचा इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. यावेळच्या बॉलवरती आव देखाना ताव, बॉल सीमारेषा पार. या बॉलवरती बिग 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 फ्लो षटकार.
आपण पाहता मैदानावरती समीर अत्तरवरती हल्ला बोल मैदानावरती केला जातो आहे. अगदी जर का पाहिला तर मैदानावरती प्रथमेश ठाकूर नावाचं वादळ आलंय. अगदी त्याच्या बॅटमधून आतापर्यंत बॉल प्रेस केले त्यानं 3 आणि 14 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाल्या. समीर अत्तरवरती तडाखेबंद स्ट्रोक पाहायला मिळतात आणि अगदी टायमर सेट आहे. आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतो मैदानावरती. चला बॉल मैदानावरती दिले जातील. बॅटिंग करत असताना मैदानावरती आपल्याला पाहतोय प्रथमेश ठाकूर मैदानावरती पाहायला मिळतोय. अगदी जर का पाहिलं तर त्याच्या बॅट मधून मैदानावरती आग उकळणारी फलंदाजी मिस्टर JPL पाहायला मिळतो. अगदी जस्कार प्रीमियर लीग मध्ये सलग 2 वर्ष ज्याच्या बॅट मधून आपल्याला बोलबाला मैदानावरती पाहायला मिळाला आणि अगदी 2 वर्ष मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी ठरला होता आणि 1 वर्ष अगदी बेस्ट बॅट्समन देखील ठरला होता. तोच मिस्टर JPL मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आग उकळणारी फलंदाजी करतोय. प्रथमेश ठाकूर यावेळी अप्रतिम दर्जाची फलंदाजी करतोय. 3 बॉल मध्ये अगदी 14 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. अगदी जर का पाहिला तर बेस्ट वर्सेस बेस्टची लढत मैदानावरती पाहायला मिळते. आपण पाहतो दत्ता डेरे साहेबांचं आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे. नेक्स्ट बॉल. यावेळच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा तडाखेबंद स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका. ये षटकार. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढत. एका बाजूने समीर अत्तर आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहता मिस्टर JPL प्रथमेश ठाकूर मैदानावरती पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेचा लोअर फुल टॉस बॉल पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिला तर भटक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु एका धावेवरती समाधान जरूर मानलं जाईल. आणि बघता जर का आपण पाहिला तर आतापर्यंत षटकातले बॉल संख्या 5 आणि टोटल धावसंख्या धावपटलावरती 42 धावा पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना अगदी जर का पाहिला तर धावपटलावरती समीर अत्तर याच्यावरती केला हल्ला बोल. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता फटका बराच काल हवेमध्ये. चिंट्या रॅटी जेल खाली येतोय परंतु जर का पाहिला तर बॉलला अडवतील फेकतील तर पूर्वी 2 धावा सहजरीतीने कंप्लीट केल्यात आणि बघता षटक क्रमांक संपले. मैदानावरून तिसरं आणि टोटल धावपटलावरती धावा आपण पाहताय 44. लॉस ऑफ 2 विकेट. कमांड तीन षटकांचा वाजवी खेळ मैदानामधून संपुष्टात आला आणि अगदी जर का पाहिला तर समीर अत्तरच्या पहिल्या षटकामध्ये 8 आलेल्या धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 15 धावा आणि अगदी जर का पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय 21 धावा कुठून काढल्यात समीर अत्तरच्या षटकामध्ये आपण पाहताय. नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी गोलंदाज. यावेळच्या बॉलवरती देखील आपण पाहताय मैदानावरती बिगिट केला जातो आहे परंतु बॉल गॅप मधून होईल फरार. धावा मिळतील 4-4-4. पहिल्याच बॉलवरती चौकार.
जर का पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळाला आणि अगदी चौकाराच्या साह्याने टोटल स्कोर कार्ड 48 या धावपटलावरती जाऊन पोहोचले. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय मैदानावरती अलाउंड कार्पेटचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतील, बॉलला अडवतील, फेकतील. तत्पूर्वी मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. आपण पाहता तिथे बॅकअप जरूर पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिला तर आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड 49 या धाव फलकावरती जाऊन पोहोचलं. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती असताना पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतरच्या बॉलवरती आलेली एक धाव संख्या आणि अशा रीतीनं 49 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक संपण्यासाठी तुमच्याकडे अजूनही 3 मिनिटं असतील. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 बॉल संपवायचे. यावेळचा बॉल अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला आहे. पंचांकडे जरूर आशालभूत नजरेनं पाहिलं जात आहे, परंतु जर का पाहिलं तर यावेळच्या बॉलवरती मैदानावरती काय घडतंय तर मैदानावरती डॉट बॉल पाहायला मिळाला आहे. अगदी जर का पाहिला तर 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला या षटकातील. अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पाव्यात 9 बॉलवरती कितपर्यंत धाव संख्येवरती मजल मारली जाईल, परंतु यावेळच्या बॉलवरती पंचांचा इशारा येईल. इट्स वाईड बॉल. अवांतर चेंडू पाहायला मिळाला आणि आतापर्यंत अर्धशतक कंप्लीट झालंय. RP जस्कार टीमच्या माध्यमातून 50 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. चला पुन्हा एकदा नेक्स्ट मॅच साठी आपण इन्व्हाइट करतोय भेंडकल बी जुगल घरात टॉस साठी यायचे. तदनंतर आपण पाहायला मिळणार आहे टीम यज्ञेश 11 गोवटणे टीमच्या टीम कॅप्टनला देखील आम्ही इन्व्हाइट करतो की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. टॉस साठी यायचं आहे. आपण टॉस साठी आला नाही आहे तर मॅच ही 4 षटकांची खेळवली जाईल याची देखील नोंद घ्यायची. आणि जर का कोणत्या एक टीमचा टीम कॅप्टन उपस्थित झाला तर त्या टीमला मात्र टॉस सुविधा दिला जाईल. चला गोवटणे टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. यावेळचा बॉल मैदानावरती पाहायला मिळाला आहे, परंतु यावेळी जर का आपण पाहिला तर मैदानावरती जो आग उकळणारी फलंदाजी करत होता त्याला मात्र आपण पाहताय अति घाई आणि आपण पाहताय जरूर मैदानावरतून बॅट्समन प्रथमेश सचिन आपण पाहताय मैदानावरतून. सचिनला मात्र मैदान सोडावं लागणार आहे. सचिन होईल बॅक टू डगआउट. कम ऑन डीजे. आपण पाहतोय कबड्डीच्या खेळाला नियमितपणे प्रोत्साहित करणारे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं आपल्या गावातील खेळाडूंना सहकार्य करणारे भेंडकल गावाचे सन्माननीय दयारामजी पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. नवघर ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच हितेश भोईर यांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अतिथी दयारामजी पाटील यांचे या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावं. आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची लाभलेली खास उपस्थिती आणि त्यांच्या उपस्थितीचा हा केला जाणारा हा विशेष सन्मान आपण या ठिकाणी पाहत आहोत. इससे भी बड़ी खबर सुनाऊं? रैपिडो पे लोएस्ट प्राइस कैप गारंटी, वरना डबल पैसे आपके. नेक्स्ट बॉल डबल गारंटी मैदानावरती पाहायला मिळणार आहे. गोलंदाजाच्या मोर्चावरती आपण पाहताय हर्षल गोलंदाजाच्या मोर्चावरती आतापर्यंत 4 बॉल फेकलेत. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता नो बॅट्समन मैदानावरती किरण पाटील आलेत आणि किरण पाटीलच्या बॅट मधून ऑन साइडला बॉलला फेकून दिलाय. इट्स अ माहिती षटकार. मुलेखंड ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय श्री सुमितजी थळी साहेबांचं प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आगमन आहे. आम्ही त्यांना विनंती करू की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता अतिथी कक्षामध्ये यावं आणि विराजमान व्हावं. तदनंतर आमच्या नागावचे सन्मानी आयोजकांचे परममित्र संकेत म्हात्रे यांना देखील आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा. तदनंतर संदेश म्हात्रे यांना आम्ही विनंती करू की आपणही अतिथी कक्षामध्ये या. तुम्हाला आम्ही सन्माननीय आयोजकांच्या वतीने विनंती देत आहोत. आमचे सर्व समालोचक बंधू यांचे आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करू, कारण आपल्याला वारंवार या ठिकाणी आम्हाला थांबावं लागते, परंतु आलेल्या प्रत्येक मान्यवराचं नाव घेणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे समालोचन कक्षामध्ये थोडासा खंड पडेल, पण हा सन्मान, हा कौतुकाचा सोहळा हा देखील तितकाच महत्वाचा आहे. आपण चलूया, धावसंख्या या ठिकाणी आपण ऐकूया.
57 धावा स्कोर कार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. षटकं संपली 4 आणि धावा 57. अगदी जर का पाहिलात तर पहिल्याच बॉलवरती आपल्याला विकेट पाहायला मिळाला. बॅट्समन किरण पाटील. अगदी जर का पाहिलात तर बॉल आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून जर का पाहिलात ना तर 3 बॉल खेळण्यात आलेत आणि 2 सिक्स त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अगदी जर का पाहिलात तर उरण प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्याला ते खेळताना पाहायला मिळाले आणि अगदी जर का पाहिलात तर त्यांच्या बॅट मधून आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले. नेक्स्ट मॅच भिंडकल बी टीमचा टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. गोवटणे टीमचे टीम कॅप्टन उपस्थित आहेत. चला भिंडकल टीम आपल्यासाठी शेवटचा कॉल असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं कंपल्सरी नियम आहे आणि यावेळी जर का मैदानामध्ये आपण पाहिलात तर धावा तब्बल 4 पाहायला मिळाल्या. चौकाराच्या साह्याने टोटल स्कोर कार्ड आतापर्यंत 67 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 2 बॉलचा खेळ संपलाय. अगदी 2 बॉल मध्ये 10 धावा. चला गोवटणे टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. भिंडकल टीमला मी इन्व्हाइट करतोय. भिंडकल टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. यावेळच्या बॉलवरती फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येत आहेत. यावेळेस कोणती चुकी करणार नाही. टिपलाय झेल आणि बॅट्समन किरण पाटीलचा संपलाय खेळ. कमान डीजे. शंतनू जर आपण पाहिलं ना तर एक काळ आरपी जसखार हा संघ जर पाहिला तर या संघाविरुद्ध खेळताना प्रतिस्पर्धी संघाला संघर्ष करावा लागायचा. आज या चालू स्पर्धेमध्ये मात्र जसखारचा संघ धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळतोय. या दरम्यान आपण पाहतोय सन्मानी अतिथी कक्षामध्ये सुमित थळी साहेबांचं शुभ आगमन आहे. मी थळी साहेबांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. सन्माननीय सुमितजी थळी साहेब आपण सन्मानाचा स्वीकार करावा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपली लाभलेली उपस्थिती आणि आयोजकांवर असणारं प्रेम आणि त्या प्रेमाखातर आपला होणारा सन्मान हा एक त्रिवेणी संगम आहे आणि त्या संगमातूनच अजय दादांच्या शुभ हस्ते आपणास या ठिकाणी सन्मान सुपूर्त केला जातो आहे. प्रेमाची आपुलकीची महाराष्ट्राच्या परंपरेची ही शाल परिधान केली जात आहे. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ तर एक स्पर्धेच्या माध्यमातून दिली जात आहे. गोड आठवण भेट. चलूया शंतुनेकडे. मैदानावरती विकेट पाहायला मिळाल्या. ज्या किरण पाटीलनं मैदानावरती आक्रमण केलं होतं आणि आता मात्र त्याला परतावं लागलंय. नेक्स्ट बॉल.
यावेळच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा अप्परकटचा फटका, परंतु जर का पाहिला तर क्षेत्ररक्षक बॉलला अडवतील फेकतील. तत्पूर्वी मात्र सहज रीतीने 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2 धावेनं आतापर्यंत टोटल टीमचं स्कोर कार्ड 69 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. आतापर्यंत जर का पाहिलात असणार आहे. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय फिरून खेळलेत आणि बॉलला पाठवून दिला बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येईल टार्गेट सेट करणारा षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने टोटल टीमचा स्कोर कार्ड 76 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय आणि अगदी विजयासाठी 77 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि टॉस केला जाईल भेंडकल आणि गोवटने. या दोन टीम दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळणारा 77 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि जशी मॅच चालू होईल तसा मात्र आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे. आतिश पाटील सर, थँक्यू सो मच. या दरम्यान प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये मी विनंती करेन दयाराम पाटील साहेबांना की आपण टॉस करण्यासाठी यावं. एका बाजूला गोवटनेचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला आपण भेंडकलचा संघ पाहतोय. सुरुवातीला आपण शुभेच्छा देऊया, आपला चांगला खेळ करा. आजच्या या उपस्थित प्रेक्षकांना लाईव्ह युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगावंसं वाटेल की मैदानावर असणारी सर्वाधिक पब्लिक प्रेक्षकांची संख्या जर पाहिली ना तर या दोन गावातून तुम्हाला सर्वाधिक प्रेक्षक पाहायला मिळतील आणि अशाच प्रेक्षकांसोबत एक प्रेक्षणीय सामना येथे होईल. तत्पूर्वी आपण पाहूया टॉस. टेल इज अ कॉल हेड. गोवटणे संघाचा टॉस आहे. काय निर्णय? फिल्डिंग. फिल्डिंग कॉमन निर्णय आहे. यावर्षी रजनी क्रिकेट स्पर्धा गोवटणे संघ गाजवतोय. बोकडविरा तदनंतर जासई आणि आता परत एकदा आपण आलोय मुलेखंड गावामध्ये. कशी तयारी आहे या स्पर्धेची? तयारी तशीच आहे. जसं चांगला खेळलोय आम्ही 2 टुर्नामेंट, तशीच ही पण टुर्नामेंट खेळण्याचा प्रयत्न करू. बरे, एकंदर रजनी क्रिकेट स्पर्धा सोडल्या तर डे टुर्नामेंट मध्ये किती प्राइज आपण या वर्षी जिंकल्यात? डे टुर्नामेंटमध्ये मोठी मॅच काल संडेला खेळलो पण नाही सक्सेसफुल झालं. पण आज नाईटला आम्ही थोडाफार प्रयत्न करू की या टुर्नामेंटमध्ये फायनलपर्यंत जाण्याचा. बरं, भेंडकल संघाने या वर्षीची उरण प्रीमियर लीगचं टायटल जिंकलंय आणि त्या संघासोबत आपल्याला या ठिकाणी खेळ करायचा आहे. जुगल सारखा एक मास्टर माइंड कॅप्टन आहे आणि एक ताकद आहे भेंडकल संघाची. काय आव्हान असेल तुमच्या मनामध्ये? आव्हान असं काय नाही, ते पण खेळते आणि आमचे पण बॉलर वगैरे चांगले आहेत, फिल्डिंग पण चांगली आहे. त्यानुसार आम्ही पण कमी धावण्या रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. समोर पाहतोय आपण संघ यावर्षी इन्फॉर्म म्हणजे उरण तालुक्याचा जर विचार केला तर सर्वाधिक चांगल्या ट्रॉफ्या ज्यांच्याकडे आहेत असा गोवटणे संघ. काय असेल आव्हान आपल्या डोक्यामध्ये? 55 ते 60 करायचा प्रयत्न करू आम्ही. आमची ते पण जुगल साहिल भावनेदा खूप टचला आहात, ते स्कोर करतील अशी आमची अपेक्षा आहे. बिलकुल गोवटणे संघाच्या फॉर्मची भीती नाही आहे. नाही, नक्कीच दोघांच्याही मनामध्ये एकमेकांविरुद्ध कुठलीही भीती नाही आहे. तर भीतीमय वातावरणामध्ये एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गोवटणे, दुसऱ्या बाजूला भेंडकल. तयार रहा, हा नवीन सामना तुमच्या सोबत येईल. तत्पूर्वी चालू मॅच मध्ये जसकार संघाने केलाय डोंगर, पोखरण्याचं आव्हान आहे समोरच्या संघाच्या मनामध्ये. कसा असेल एकंदर सामना पाहत राहा, कुठे जाऊ नका. प्रेझेंटेशन बॉक्स एरियातून चालूया आपण कॉम बॉक्सच्या दिशेने. आवाज ऐकू शंतनू यांचा. थँक्यू सो मच. जसकार टीम भरपूर वेळ घेतला तुम्ही टीम मीटिंग साठी. जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका जसकार टीम. तुम्हाला आम्ही शेवटचा कॉल देतो कारण की मैदानाच्या बाहेर ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आत जात होते त्यावेळेस भरपूर टीम मीटिंग घेतली आणि मैदानाच्या आतमध्ये कोणतीही टीम मीटिंग तुम्ही घेऊ नका. भरपूर वेळ घेतलाय तुम्ही. मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केलं.
जिथे मात्र आपल्याला पाहायला मिळणारा नागाव संघ कशा पद्धतीने या धावा चेस करतोय. एका बाजूला आपण पाहतोय जस्कार संघ आहे, त्याच्या समवेत मात्र नागाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट सेट केलं 77 भलं मोठं आव्हान 77 धावसंख्येचं आव्हान जय दुर्गा नागाव या टीमच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. जय दुर्गा नागाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आरपी जस्कार आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या देऊया शुभेच्छा. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजयजी म्हात्रे चषक मुळेखंड मध्ये सर्व पाहुण्यांचं प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा सरचे स्वागत करतोय. या आकर्षित करणाऱ्या ट्रॉफ्याच आपल्याला पाहायला मिळतात. 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. भरपूर मेहनत सर्व कमिटी मेंबर्सची आपल्याला पाहायला मिळते आणि ज्यामध्ये आपण पाहतोय या ट्रॉफ्या जे अट्रॅक्टिव्ह आहेत भरपूर कारण त्याने खूप चांगल्या ट्रॉफ्याज पाहायला मिळतात. कोणती ती भाग्यवान टीम असेल ज्यांचा खेळ या मैदानावरती चांगला होईल. सध्या मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही मात्र उरम परिसरातील संघ आपल्याला पाहायला मिळतात, जिथे जस्कार आणि त्याच्या विरोधामध्ये जय दुर्गा नागाव संघ पाहायला मिळतोय. जस्कार संघ आणि जस्कार संघ म्हटल्यानंतर ना तर आम्हाला आठवण होते रायगड एक्सप्रेस यांची. सुधीर सरांची खऱ्या अर्थाने आठवण होते. पन्नाट वेग रायगड एक्सप्रेस जस्कार टीमचे ते खेळाडू आज भरपूर मिस करतोय त्यांना. जय दुर्गा नागाव टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आहे चैतन्य, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय समीर आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील रुशांक. चैतन्य समीर आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राइक वरती चैतन्य, नॉन स्ट्राइक वरती समीर. समीर स्ट्राइकला ओके. पंचांचा ग्रीन सिग्नल आहे, तो इशारा आला. समीर स्ट्राइक वरती, नॉन स्ट्राइक वरती चैतन्य. 77 धावसंख्येचा पाठला करायचा. लेट्स प्ले. चला पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. रुशांक आलाय जस्कार टीम कडनं. आपण पाहता पहिला षटक P1 चा पहिला षटक. उरम परिसरामधील दोन्ही संघ मातब्बर संघात दोन्ही टीम्स मध्ये चांगली फाईट सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. 77 धावसंख्येचा पाठलाग. पहिला बॉल, पहिलाच बॉल समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिजनला मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि जस्कार टीमला मात्र पहिली सफलता मिळत असताना जय दुर्गा नागाव टीमला मोठा धक्का लागतोय. समीर हा फलंदाज मात्र गोल्डन डकचा शिकार. पहिलाच बॉल मात्र समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. असं वाटलं होतं एका क्षणाला की बॉल साइड स्क्रीनच्या वरनं चाललाय, परंतु लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक तैनात होता त्याने मात्र खूप चांगला झेल जज केला आणि फलंदाज जय दुर्गा नागाव टीमचा मोठा फलंदाज बाद झाला. पहिलाच धक्का लागला मोठा. समीर हा फलंदाज बाद झाला. 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा नागाव टीमला म्हटल्यानंतर असे फटके खेळावेच लागतील. त्याच्यात फलंदाजची काहीच चूक नाहीये. तुम्हाला सेट होण्यासाठी टाइमच मिळणार नाहीये. 1-2 चेंडू जे घेतात फलंदाज 5 ओव्हरच्या मॅच मध्ये सेट होण्यासाठी ते चेंडू घेऊ शकत नाहीत, कारण की इथे प्रत्येक बॉल एक बॉल भरपूर महत्वाचा आहे जय दुर्गा नागाव या टीमसाठी. पहिला धक्का समीर बाद झाला. नंबर क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. योगेश भगत आपल्याला पाहायला मिळतोय. घरात आहेत ओके. योगेश घरत जे नंबर क्रमांक 3 वरती आल्यात. पार्टनरशिप इथून करावी लागणार आहे. पहिले पॉवर प्लेचे 2 षटक जय दुर्गा नागाव टीमसाठी भरपूर महत्वाचे असतील. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला 30 पर्यंत तरी पोहोचावा लागणार. 28-30 पर्यंत जर पोहोचले तर ही मॅच चांगली बनेल, यात काही डाऊट नाहीये. समोरच्या बाजूला जर पाहिलं तर आरपी जस्कार संघ आई संघ मात्र हार म्हणणार आणि उरम परिसरामधील हा बलवान तगडा संघ आहे. मोठमोठ्या टीमला याही टीमने मात्र धूळ चारलेली आहे. आरपी जस्कार संघ गोलंदाजी मार्कमध्ये रुशांक पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट त्यांनी घेतलेली आहे. यावेळचा फटका पुन्हा एकदा चेंडू हव्यामध्ये आहे. मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक
आणखीन एक फलंदाज बाद होतोय. खूप चांगला झेल पकडला गेला आहे आणि योगेश घरतचा देखील खेळ संपुष्टात आलेला आहे. अर्पी जस्कार संघ पूर्णपणे या मॅच वरती हवी झालाय. जय दुर्गा नागाव टीमच्या मात्र दुसरा धक्का लागत असताना बॅक टू बॅक दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना प्रेशर मध्ये पूर्णपणे जय दुर्गा नागाव संघ पाहायला मिळेल, जिथे मात्र स्टार्ट आता मिळालेले नाहीये. टॉप ऑर्डरचे दोन्ही फलंदाज डगआउट मध्ये पाहायला मिळतात आणि पहिल्याच ओव्हर मध्ये पहिल्याच 2 बॉलवरती विकेट्स गमावल्यानंतर आता रुशांक हा गोलंदाज हॅट्रिक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट काउ कॉर्नर रिजनला त्या क्षेत्रामध्ये अप्रतिम दर्जाचा झेल टिपला. पहिल्या बॉलवरती लॉंग ऑफच्या रिजनला तो क्षेत्ररक्षक तैनात केला होता, त्याच्या हातामध्ये सहजरित्याने कॅच आपल्याला पाहायला मिळाली. जय दुर्गा नागाव टीम थोडंसं संकटामध्ये पाहायला मिळते. पार्टनरशिप इथून बीट करावी लागणारा. वपी सर या ठिकाणी एक प्राइज झालेला आहे. रुशांकनं जर हॅट्रिक घेतली तर शिवम घरत जस्कार यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. तर निश्चितपणे याचा लाभ उचलेल का हा खेळाडू हे देखील पाहणं गरजेचं राहील. चला, खऱ्या अर्थाने स्ट्राईक वरती आहेत आता नवीन आलेले फलंदाज नंबर क्रमांक 4 वरती चिरंजीव आलेले आहेत. हॅट्रिक वरती असणार आहे रुशांक. पहिल्या 2 बॉल वरती 2 मोठे धक्के दिले जय दुर्गा नागाव टीमला. तिसरा बॉल हॅट्रिकचा बॉल आहे. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का आपल्याला. डबलचा चेंडू मात्र मिस केलाय. पंचांकडे अपील केली होती, बॅटच्या अगदी जवळनं चेंडू केला हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने जस्कार टीमची आमच्या समवेत संदीप दादा देखील बसलेले आहेत. जस्कार टीमची आम्ही एका वर्षी मॅच पाहत होतो. खऱ्या अर्थाने मला तरी वाटते 3 ते 4 वर्ष अगोदरची ती मॅच होती. यावेळचा चेंडू हवेमध्ये आहे. हॅट्रिक पूर्ण नसली झाली तरी काय झालं, एक बॉल डॉट करून मात्र चौथ्या बॉलवरती तिसरी विकेट घेत असताना जस्कार टीमचा हा गोलंदाज रुशांक मात्र जय दुर्गा नागाव टीमला मात्र पूर्णपणे बॅकफुट वरती ढकलून देतोय. पहिल्या 4 बॉल मध्ये 3 विकेट घेतले रुशांकने आणि पूर्णपणे बॅकफुट वरती पाहायला मिळतोय जय दुर्गा नागाव हा संघ. आणि त्याचबरोबर सन्माननीय मोनिशी भोईर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. बरं, बरेचसे प्रेक्षक अगदी रिलिंगवर तुटून पडलेले आहेत. अशा सगळ्या प्रेक्षकांना आपण विनंती करू की रिलिंग पासून थोडंसं लांब राहा आणि थोडंसं सहकार्य करा. रेलिंगच्या आतमध्ये तर आपल्याला बसायचं नाहीये, पण रेलिंगवर आपलं लोड टाकू नका, सहकार्य करा. तर प्लीज विनंती करतोय नवकर गावाचे आमच्या अगदी लाडके व्यक्तिमत्व मोनिशजी भोईर साहेबांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती. आपलं सरचं स्वागत आहे. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये. यावेळचा बॉल मात्र चांगला फटका आणि एक्स्ट्रा कव्हरला मात्र बराच उशिरानंतर आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. अकाउंट स्वतःचंही खोलतोय, टीमचंही खोलतोय. विवेकच्या बॅटमधनं आलाय चौकार. रिशांकच्या ओव्हरमध्ये 5व्या बॉलवरती आली आहे धाव पहिली. 4 धावा. एक्स्ट्रा कव्हरला लाजवाब फटका पाहायला मिळाला. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे P1च्या ओव्हर मधला. इथून डावाला सावरावा लागणार आहे. जस्कार टीमचा आम्ही उल्लेख केला. 4 वर्ष अगोदर आम्ही मॅच पाहत होतो घरी बसल्या बसल्या, त्याचाही उल्लेख करू. त्यावेळचा बॉल मात्र बॅटची एज लागली आहे का? यस, लागली आहे आणि अपील जरूर केली होती, परंतु बॅटला बॉल लागलाय. आणि पहिल्या षटक मात्र रुशांकचं अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला, ज्यामध्ये 4 धावा खर्च करत पहिले टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज तंबू मध्ये पाठवलेत. जय दुर्गा नागाव टीम मात्र संकटामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 4 धावा दाफलगावरती 3 विकेट बाद झालेत आतापर्यंत. आरपी जस्कार संघाचे आम्ही 4 वर्ष अगोदर मॅच पाहत होतो सोनारीच्या मैदानावरती. चांदीची ट्रॉफी प्रथमतः ती स्पर्धा होती ज्या स्पर्धेमध्ये चांदीची ट्रॉफी आम्हाला पाहायला मिळाली. आणि त्या स्पर्धेमध्ये भारतने काय बॅटिंग केली होती, अप्रतिम दर्जाची बॅटिंग भारतने केली होती त्या स्पर्धेमध्ये. आणि खऱ्या अर्थाने दिगोडे टीम मेगा फायनल मध्ये त्यांच्या विरोधामध्ये खेळत होता. मोठ्या ज्या टीमने पराभूत केलं, परंतु जस्कार टीमने ज्या प्रकारे त्या मैदानावरती परफॉर्मन्स केला होता ना, खऱ्या अर्थाने भरपूर उशीर झाला होता. 3 ते 4 वाजले होते रात्रीचे, तरी आम्ही ती मॅच पाहत होतो. कारण की जस्कार संघ हा चांगल्या फॉर्म मध्ये खेळत होता. त्यांचा गेम आम्हाला भरपूर आवडलेला होता. भारतची बॅटिंग खूप चांगली होती, लाजवाब बॅटिंग केली होती त्यांनी. परंतु आता जर पाहिलं तर जस्कार टीम आरपी जस्कार मध्ये भरपूर चेंजेस झालेले आहेत. न्यू यंगस्टर खेळाडूंना चान्स देण्याचा प्रयत्न करतोय जस्कार संघ. एक हिरा जो होता जस्कार टीमने तो गमावला. रायगड एक्सप्रेस त्याची मात्र भरपूर मोठी
चर्चा असते प्रत्येक टुर्नामेंटमध्ये, त्याला मात्र आपण गमवलं. परंतु आपण पाहतोय त्याची कमतरता जरूर भासेल, परंतु जसकार संघ हा संघ हार मानणार आणि उरण परिसरामधील ताकदवर संघ आहे. परंतु समोरच्या दिशेला जो जयदुर्गा नागाव संघ आहे ना, त्याने मात्र थोडासा प्रेशर घेतलाय. वेगवान चेंडू होता, व्हॉट अ शॉट यार, शॉट ऑफ द नाईट. काय फटका लगावलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला आलाय हा षटकार. पहिलाच बॉल फेस करत असताना चैतन्याच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळतोय. चला, चिंट्याच्या बॅटमधनं षटकार आलाय. माफ करा जयदुर्गा नागाव टीम, कुंडलेकाची काहीच चूक नाहीये, आमचेच कडनं ऐकायची थोडीशी चूक झाली. चिंट्या आलाय आणि चिंट्याच्या बॅटमधनं का फटका पाहायला मिळाला, लाजबाब. आता सावरायचंय चिंट्यालाच इथून, कारण की ज्या प्रकारे त्यांनी हा फटका लगवला ना, या खेळाडू मध्ये टॅलेंट आहे. इथून घाम फोडू शकतो जसकार टीमला हा खेळाडू. या वेळचा फटका, चेंडू हवेमध्ये, आणखीन एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. वन बाउंड, सीमारेषा पार, चिंट्याच्या बॅटमधनं आलाय हा षटकारानंतर चौकार. आणि त्याचबरोबर आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवली, गोवटणे गावचे खऱ्या अर्थाने समालोचक आलेले आहेत. त्यांनी आमच्यापर्यंत नाव पोहोचवलंय. त्यांना समालोचन करण्याची खऱ्या अर्थाने इच्छा आहे या मंचावरती. त्यांना आम्ही आमंत्रित करतो, या पण व्यासपीठावरती आपलं मी सरचं स्वागत करतोय. चला, षटकारानंतर चौकार आलाय. चिंट्याच्या बॅटमधनं टीमची धावसंख्या 14 धावा दाफलकावरती. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज साहिल याला पाहतोय. वेग भरपूर आहे, भन्नाट वेग आहे साहिलकडे, परंतु व्हेरिएशन भरपूर महत्वाचा. सध्याचं क्रिकेट एवढं भयानक झालेत ना, फलंदाज एवढे भयानक झालेत ना, तुमच्याकडे किती वेग असू द्या काहीच फायदा नाहीये. तुमच्याकडे व्हेरिएशन असेल तरच तुम्ही वाचाल, नाहीतर गोलंदाज मात्र जे डेच्या मॅचेस असतात ना, तेही तारे बघतात, रात्री तर तारे असतातच. यावेळचा फटका गॅप मध्ये ढकललाय, क्लास क्लास, काय फटके लगवतोय. चिंट्याच्या बॅटमधनं आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. मी म्हंटल होतं ना, ज्या प्रकारे त्याने पहिल्या बॉल वरती फटका खेचला डीप एक्स्ट्रा कव्हरला, त्याच्याकडे हँड आय कोऑर्डिनेशन जे पाहायला मिळालं, क्लास पाहायला मिळाला. त्या फटक्यावरनच समजलं की चिंट्या हा आरपी जसकार टीमला घाम फोडू शकतो. 77 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये नागाव संघ पाहायला मिळतोय, जिथे 18 धावा दाफलकावरती. पहिले 3 चेंडू मात्र आपण पाहतोय या नागाव टीमच्या बाजूने गेलेत. काय फटके लगवतोय साहिल विरुद्ध. रनअप खूप चांगला आहे साहिलचा. यावेळचा समोर खेळलाय, स्पॅन अँड डिलिव्हर, डिस्पॅच केला या बॉलला. चेंडू सीमारेषा पार. चिंट्याच्या बॅटमधनं आणखीन एक धमाकेदार फटका पाहायला मिळतोय, षटकार. 6 धावे संख्येने मात्र टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 24. काय क्लास आहे या फलंदाजाकडे, काय फटकेबाजी करतोय यार. नजाकत नजाकत, 4ही फटक्यांमध्ये नजाकत पाहायला मिळाली. या ओव्हर मध्ये मात्र जसकार टीमला घाम फोडलाय. पहिल्या ओव्हर मध्ये असं वाटलं होतं की जयदुर्गा नागाव संघ पूर्णपणे बॅकफूट वरती गेला, परंतु दुसऱ्या ओव्हरची सुरुवात काय लाजवाब केली यार जयदुर्गा नागाव टीमचा हा चिंट्या. लाजवाब बॅटिंग. आल्या आल्या मात्र त्यांनी भरपूर चांगली बॅटिंग केलेली आहे. पहिला बॉल षटकार, दुसरा चौकार, तिसरा चौकार, चौथाही षटकार पाहायला मिळतो आपल्याला. चिंट्या पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळेल आपल्याला. त्यावेळचा बॉल मात्र सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक रन कंप्लीट झालेली आहे आणि इथून मात्र 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या गेल्या. चिंट्याकडे मोठे फटके नाही आहेत, तर चिंट्याकडे आहे खऱ्या अर्थाने टेक्निकल स्ट्रोक, जिथे मात्र तो अगदी थंड डोक्याने खेळतोय. शांत माइंड, अगदी शांत. त्याला माहिती आहे मॅच इथून निघू शकते, मॅच एवढी कठीण नाहीये, फक्त मैदानाच्या आतमध्ये थोडंसं सेन्सिबल क्रिकेटही खेळावं लागेल, जिथे मात्र चांगल्या चेंडूला सन्मानही द्यावा लागणार आहे आणि ते काम तो करतोय. यावेळचा बॉल फुल टॉस होता. याही बॉलला मात्र चौकार नाही तर षटकारामध्ये कन्वर्ट करता आलं असतं, परंतु हा शेवटचा बॉल आलाय डॉट आणि चिंट्याने या ओव्हर मध्ये तब्बल धावा कुठल्यात 22 धावा आल्यात या ओव्हर मध्ये.
आणि 2 ओव्हरमध्ये आपण पाहतोय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 वरती 3 गडी बाद. आता जय दुर्गा नागाव संघ हा चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. समीकरण काय आलंय समीकरण आपण पाहूयात. 18 चेंडू आणि 18 मध्ये 51 ची गरज आहे. 18 चेंडू 51 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा काहीच नव्हत्या आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगलीच धुलाई झालेली आहे साहिल याची. खऱ्या अर्थाने ते लेदर देखील खेळतात, परंतु टेनिसमध्ये जस झस्कार टीम कडे खेळत असताना आज या मुळेकरच्या स्पर्धेमध्ये थोडासा मार त्यांना बसला चिंट्याचा. आता समोर आले स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती विवेक, ज्यांच्या बॅटमधनं एक चौकार पाहायला मिळाला आल्या एक्स्ट्रा कव्हरला. आता विवेक कशा प्रकारचा खेळ करेल, स्ट्राईक रोटेट करेल का, एक सिंगल घेईल का, तोही अटॅक करेल, कारण की या ओव्हरमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे. या ओव्हरमध्ये धावा पाहिजे टीम जयदुर्गा नागाव टीमला. हे षटक जर स्वस्तात गेलं तर खऱ्या अर्थाने प्रेशर जो आहे तो वाढत जाईल जयदुर्गा नागाव टीमकडे. 2 ओव्हरचा खेळ संपला. आतापर्यंत 12 मिनिटाचा वेळ घेतला जस्कार टीमने. डबलचा बॉल, बॅटची एज लागलेली आहे, विकेट किपरने पकडला, अप्रतिम दर्जाचा झेल. फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर जात असताना विवेकचाही खेळ संपला. इथे बॅटिंग करतोय चांगली मित्र म्हणून चिंट्याला फक्त एक स्ट्राईक द्यायची आहे. सेट झाला पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये आणि या खेळपट्टीचा अंदाजही त्याला आता आलेला आहे. फक्त एक स्ट्राईक त्याला द्यायची आहे. बॅटला बॉल लावायचा, एक स्ट्राईक रोटेट करायची, चिंट्याला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणायचं. नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील विराज हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन आलेला फलंदाज विराज डगआउट मधून काय मेसेज पाठवला असेल चिंट्यासाठी. जरूर विराजकडे काहीतरी मेसेज तर पाठवलाय, पण तो काय पाठवलाय तर त्यालाच माहिती आहे. चिंट्या खऱ्या अर्थाने आशेचं किरण आहे. जयदुर्गा नागाव टीमचा आशेचं किरण कोण तर चिंट्या. चिंट्याला स्ट्राईक वरती येणं भरपूर महत्वाचं आहे. मी तर एवढंच सांगेन जयदुर्गा नागाव टीमला, जो फलंदाज आता गेलाय विराज, स्ट्राईक रोटेट करा, मॅच त्याच्याकडे द्या. या मॅच मध्ये काही रिझल्ट येऊ द्या, पण त्याच्याकडे स्ट्राईक या क्षणाला पाहिजे. मॅच गेल्यानंतर त्याच्याकडे स्ट्राईक आली तर काहीच फायदा नाही. हीच ती वेळ आहे. डबलचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय. पॉइंट लेगच्या रिझनला मात्र आल्या विराजच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. 4 धावा. या 4 धावेने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. समीकरण येणारे बॉल 16 आणि 16 मध्ये धावसंख्येची गरज आहे 47 धावा दाफलकावरती. खऱ्या अर्थाने त्यांना अजून लगवायच्या आहेत. 16 मध्ये 47 धावा अजूनही काढायच्या आहेत इथून टीम जयदुर्गा नागाव टीमला. आमच्या संवेद मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत जोडले गेले आहेत शुभम. खऱ्या अर्थाने खूप चांगली गुणलेखकाची भूमिका ते निभवत असताना या मॅच मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. ऋषा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल मात्र सोडून दिला ऑफस्टमच्या बाहेर. हा बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या साह्याने मात्र टीमची धावसंख्या 1 या धावसंख्येने पुढे जाते. 31 धावा दाफलकावरती. चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते जयदुर्गा नागाव त्यांच्या विरोधामध्ये RP जस्कार संघ. नेक्स्ट मॅच मध्ये आपण जुगलचा संघ अर्थातच भेंडकल टीमला पाहणार आहोत. त्यांच्या विरोधामध्ये गोवटणे संघ जो चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आमच्या आतिश पाटील सरांनी त्यांचा उल्लेखही केला की गोवटणे संघ चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. डबलचा बॉल मात्र बॅट अँड बॉलचा काही संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाहीये जास्त प्रमाणामध्ये. आणि इथे फक्त एक सिंगल रन चिंट्या आता मात्र स्ट्राईक वरती आलाय. चिंट्याकडे आहेत या ओव्हरचे 3 बॉल. चिंट्याला आम्ही समीकरण सांगू. आता धावफलकावरती धावा लागल्यात टोटल 32 आणि समीकरण येऊन ठेपलाय. येणारे चेंडू आहेत त्यांच्याकडे 15 आणि 15 मध्ये 45 धावसंख्येची गरज आहे. 15 बॉल मध्ये 45 रन्स इथून चिंट्या काढायच्या जयदुर्गा नागाव टीमला. जर हा सामना जिंकायचा असेल तर समोरचा संघ RP जस्कार रत्नेश्वरी आईचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सातत्याने पाहायला मिळतो. यावेळचा फटका मात्र चांगला आहे. कार्पेटच्या साह्याने लॉंगॉनच्या रिजनला क्षेत्ररक्षण खूप चांगला झालाय. फक्त एक सिंगल मिळेल. या सिंगलने मात्र टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये 33 या आकड्यावरती. रुशांगचं खऱ्या अर्थाने भरपूर कौतुक करणार आहे. रुशांगने मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये जयदुर्गा नागाव टीमला बॅकफूट वरती ढकललं. त्याच्यानंतर साईला भरपूर मार पडला. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा मोमेंटम आपल्याकडे शिफ्ट केलाय. वरचा बॉल फुल टॉस, लोअर फुल टॉस होता. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न करणारा नाहीये. चिंट्याने थांबवलाय.
शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. काय गोलंदाजी केली, लाजवाब दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर शरीरापासून दूर अजूनही एकही बॉल त्यांनी स्लॉट मध्ये टाकलेला नाहीये. फुलटॉस टाकले तेही लोअर फुलटॉस पाहायला मिळालेत आपल्याला. चला शेवटचा बॉल. या वेळचा फटकाही खूप चांगला पाहायला मिळाला. चिंट्याच्या बॅटमध्ये एक सिंगल रन कंप्लीट झाली आहे. एकच सिंगल रन चिंट्या घेईल आणि इथे मात्र रुशंगचं आणखीन एक लाजवाब षटक संपतंय. काय गोलंदाजी केली या मॅच मध्ये. आरपी जस्का टीमला पुन्हा एकदा घेऊन आलाय आणि समीकरण मात्र जयदुर्गा नागाव टीम साठी भरपूर मोठं होत चाललेलं आहे, कठीण होत चाललंय मित्रांनो म्हणेन. जिथे मात्र त्यांना 12 बॉल शिल्लक आहेत. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये त्यांना 42 रनची गरज आहे. इथून 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये 42 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. मनीष आला. हे षटक भरपूर महत्वाचं आहे. मनीष समोर चिंट्या. वेळचा बॉल जर पाहिला तर सोडून दिला ऑफ स्टंपच्या बाहेर. हा बॉल पुन्हा आलाय गोलंदाजी मार्क वरती. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 मध्ये धावसंख्या अजून भरपूर पाहिजेत जयदुर्गा नागाव टीमला. इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे. चिंट्यामध्ये ती क्षमता आहे. याही वेळचा बॉल मात्र वाईट बॉल आपला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतोय. हाही बॉल मात्र अवंतर स्वरूपामध्ये एक धाव जयदुर्गा नागाव टीमला मिळेल. इथून नागाव संघ कमबॅक करेल का, या मॅच मध्ये पुन्हा एकदा येईल का. चला 16 मिनिटांचा खेळ आतापर्यंत झाला. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. यावेळचा फटका समोरच्या दिशेला चिंट्याच्या बॅटमधनं आलाय. स्टँड अँड डिलिव्हर. साईड स्क्रीनच्या वर्ण मात्र आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा हा षटकार चिंट्याच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 6च्या साह्याने मात्र पुढे जातीय. 43 धावा दाफलगावरती. 43 धावा. काय बॅटिंग करतं मैदानाच्या आतमध्ये. चिंट्याची बॅट स्पीड पहा, बॅट स्पीड पहा. काय बॅट स्पीड आहे यार. खूप चांगला सराव असेल आतापर्यंत 30 या धावसंख्येवरती. वैयक्तिक खेळतो. आणखीन एक चेंडू समोरच्या दिशेला लॉंग ऑन आहे. त्याच्या डोक्यावरनं मात्र बॉलला पाठवून दिला. प्रयत्न भरपूर चांगले होते त्या ठिकाणी, परंतु 6 धावा वाचवू शकत नाहीये. हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करतोय जयदुर्गा नागाव संघ. काय बॅटिंग करतोय आता समीकरण. यस 24 लाईव्ह इव्हेंट समीकरण काय आलाय. प्रेक्षक हो, तुम्हाला चिंट्याचा संघर्ष आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वन साइड खेळणारा हिरो आहे. सध्या फार मोठा संघर्ष मैदानामध्ये करतोय. 10 चेंडूमध्ये 28 ची गरज आहे. अतिशय मी म्हटलं होतं ज्यावेळेस मी याचा पहिला फटका पाहिला ना, मला तिथेच समजलं होतं का जस्का टीमला हा खेळाडू घाम फोडू शकतो आणि तो फोडलाय. चला पुढचा बॉल. 2 मध्ये 2 षटकार तर आलेले आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफचा रिझल्ट. क्षेत्ररक्षक नाहीये. काय फटकेबाजी करतोय. हॅट्रिक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय चिंट्याच्या बॅटमधनं. व्हॉट बॅटिंग परफॉर्मन्स. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना. चला चिंट्याने जर मॅच जिंकवली तर योगेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चिंट्याची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मुळेकणकरांनो. काय बॅटिंग करतोय. ही स्पर्धा ही लाजवाब आहे. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषक. काय स्पर्धा आहे. पहिल्याच दिवसामध्ये धुमाकूळ घातलाय या संघाने मात्र. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चिंट्या करतोय जयदुर्गा नागाव टीमचा हा चिंट्या. जस्कार टीम आता पूर्णपणे पॅनिक झाली मैदानाच्या आतमध्ये. चर्चा भरपूर होतीये. गेम प्लॅन होत आहेत कशा प्रकारे थांबवायचं चिंट्याला.
मुन्नाचा हा बॉल पुन्हा एकदा अगदी दिशा दिलेली आहे. एक रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथून कंप्लीट केल्या गेल्यात. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉल वरती 3 षटकार. त्याच्यानंतर अगदी मात्र फाईन लेगच्या रिजनला फक्त दिशा दिली बॉलला. तिथे मात्र 2 धावा पळून काढल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली दोन्ही खेळाडूंमध्ये. आता समीकरण काय आलंय. येणारे चेंडू आहेत त्यांच्याकडे 8 आणि 8 मध्ये 20 ची गरज आहे. 8 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. चला 44 धावसंख्येवरती खेळतोय चिंट्या. या स्पर्धेचा पहिला अर्धशतक पाहायला मिळेल का. 8 बॉल 20 ची गरज. मुन्ना राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा अगदी दिशा दिलेली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झालेत आणि त्याचाच फायदा उचलत असताना पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळतं. 46 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय चिंट्या. आता समीकरण 7 मध्ये 18 ची गरज आहे. 3 षटकार. 7 बॉल 3 षटकार 18 ची गरज आणि 1 चौका ठोकला तर चिंट्याचं होईल या स्पर्धेत मधलं पहिलं अर्धशतक. जय दुर्गा नागाव संघ पहिल्याच ओव्हरमध्ये बॅकफूट वरती ढकललं होतं यार. रुसांक याची मेहनत मात्र खरं तर त्या मेहनतीवरती असं दिसतं पाणी फेरलं गेलं. 7 मध्ये 18 ची गरज. राईट आर्म द विकेटने पुन्हा यावेळचा बॉल मात्र सोडून दिला. व्हाईट बॉल आपला पाहायला मिळतोय आणि व्हाईट बॉलच्या सहाय्याने मात्र आता समीकरण येणारे चेंडू आहेत 7 मध्ये 17 ची गरज आहे. का बॅटिंग करतं पहिल्या बॉलापासून. ज्याने तो डीप एक्स्ट्रा कव्हरला पहिला बॉल खेळला ना तेव्हापासून त्याच्यावरती प्रेशर होतं. त्या प्रेशरला कसं हँडल करायचं याचं जिवंत उदाहरण या चिंट्याने दिलंय तमाम क्रिकेट प्रेमियांना. राईट आर्म राऊंड द विकेट. शेवटचा बॉल. चला शेवटचा बॉल. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत का आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक चिंट्याच्या बॅटमॅनना पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चिंट्याचा मात्र फायरचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आग उकळणारी बॅटिंग पाहायला मिळाली. आमच्या समालोचन कक्षेला मात्र सलामी दिलेली आहे बॅटने आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये काय बॅटिंग केलेली आहे. अतिश सर काय म्हणाल या परफॉर्मन्स बद्दल. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केलेली आहे. एकच म्हणता येईल मला हरीश्वरराय बच्चनांच्या पंक्ती आठवत आहेत. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एक नन्ही चींटी चढ़ती है दाना लेकर, चढ़ती है गिरती है, चढ़ती है गिरती है, 100 बार फिसलती है, आखिरकार उसकी कोशिश बेकार नहीं होती क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आज चिंट्या ज्या पद्धतीने खेळतोय ना संघर्षाच्या मैदानामध्ये फक्त या हजारो प्रेक्षकांच्या मधल्या मानाचा मोती जर कोण असेल तर फक्त आणि फक्त चिंट्या. खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनो चिंट्याने फक्त 14 चेंडू फेस केलेले आहेत. पाणी पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जा 12 मॅन प्लीज. 14 चेंडू फेस केलेत. 14 बॉल मध्ये त्याने अर्धशतक झळकावलाय. काय बॅटिंग केली यार. आणि त्याचबरोबर आमचे सरपंच लाडके सरपंच अजय जे म्हात्रे साहेबांकडनं त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं. हे खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे या स्पर्धेची. खेळाडूंवरती प्रेम अजय दादांचं आम्हाला सातत्याने पाहायला मिळतं. आणि जर हा सामना जिंकला तर योगेश दादा यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. चला खऱ्या अर्थाने हे पैसे नाहीत तर पाठीवरची थाप आहे. ही शाबासकी दिलेली आहे अजय म्हात्रे साहेबांनी. ज्या प्रकारे त्यांनी मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला षटकार चौकार. त्याच्यानंतर फाईन लेगला दिशा देणारे ते फटके पाहायला मिळाले. लॉंग ऑन लॉग ऑफला षटकार पाहायला मिळाले. स्टँड अँड डिलिव्हरचे षटकार साईड स्क्रीनच्या वरनं पाहायला मिळाले. का बॅटिंग केली आहे. त्यामध्ये 5 षटकार पाहायला मिळाले आणि 3 चौकार पाहायला मिळाले. आमचे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण बॅटिंग जे आहे ते बॅटिंग परफॉर्मन्स आहे ती कव्हर केली गेली आहे. आणि थोड्याच दिवसामध्ये ती इन्स्टावरती खरं तर व्हायरल होईल. चला समीकरण काय. येणारे चेंडू 6 मध्ये 13 ची गरज आहे. 6 बॉल 13 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेत. मनीष ठाकूर यांच्यावरती सोपवली आहे जिम्मेदारी. 6 मध्ये 13 ची गरज आहे. स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विराज. 6 बॉल 13 ची गरज. मनीष ठाकूर पहिला बॉल. चला पहिलाच बॉल मात्र चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडू सीमारेषा लगत गेला. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फक्त एकच सिंगल फेकीपा अप्रतिम दर्जाची. आरपी जसकार संघ हार मानू नका. इथून अजूनही मॅच भरपूर शिल्लक आहे. जरी चिंट्याने लाजवाब बॅटिंग केली असेल ना तरी तुम्ही हार मानू नका. आणि हार मानणारा संघ हा आरपी जसकार नाहीये.
आरपी जसकार समोरच्या टीमला घाम फोडतो. आरपी जसकार कधी इथून पलटवार करेल ना हे जयदुर्गा नागाव टीमलाही कळणार नाहीये. 5 मध्ये 12. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. एक रन कंप्लीट झाली आहे आणि वेगाने मात्र दुसरी धावही कंप्लीट केलेली आहे. काय स्टॅमिना यार चैतन्य चिंट्याचा, ज्या प्रकारे तो धावतोय मैदानाच्या आतमध्ये. 50 धावसंख्येची बहारदार इनिंग साकारून सुद्धाही मैदानाच्या आतमध्ये पहा काय मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. 4 बॉल आणि 10 रनची गरज आहे. वॉट अ मॅच. तिसरा सामना मात्र गरमागरमीचा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 4 चेंडू मध्ये 10 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 4 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. कोण सामना जिंकेल? चिंट्या जरूर इथे सेट झालाय, परंतु आरपी जसकार संघ उगाच मोठं नाव नाहीये ना उरण परिसरामध्ये. यावेळचा चेंडू हवेमध्ये गोल्डन विकेट आहे. मिस टाइम झालाय. स्वतः गोलंदाज डेल ड्रॉप. अरे बापरे काय केलं यार. या बॉल वरती झेल सुटलाय की मॅच सुटली? अतिश सर काय सांगाल आता? अगदी शब्द देखील अपुरे पडतील की तुमच्या हातामध्ये नसलेला हा सामना एका गोल्डन कॅच मुळे आला असता. पण मी म्हणेन की मैदानामध्ये उतरल्यापासून चिंट्या रेड्डीचा जो खेळ आहे आज लग देखील त्याच्या बाजूला आहे, पण सामना त्याच्या बाजूला असेल का हा प्रश्न या ठिकाणी तमाम प्रेक्षकांच्या मनामध्ये नक्कीच विचारला जाऊ शकतोय. 3 बॉल आणि आता 8 रनची गरज आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. खऱ्या अर्थाने प्रयत्न खूप चांगले केले होते गोलंदाज मनीषने. आता 3 मध्ये 8 ची गरज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने. चिंट्यासाठी हा बॉल पुन्हा एकदा झेल हवेमध्ये. आणखीन एक झेल ड्रॉप झालाय. जसकार संघ मैदानाच्या आतमध्ये काय चालू आहे काहीच कळत नाहीये. प्रेशर मध्ये आहेत का काय झालं काहीच कळत नाहीये. जसकार संघ हा संघ नाही या मैदानावरती. हा संघ पूर्णपणे पॅनिक झालाय. आणखीन एक झेल ड्रॉप झालाय. ते नशीब का तो बॉल हाताला लागून बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला नाही, नाहीतर ही मॅच इथेच संपलेली होती. येस, याच दरम्यान चिंट्या रेड्डीने जर मॅच जिंकवली तर स्टेप अप एंटरटेनमेंट आणि योगेश पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लढलाय, त्यानं संघर्ष केलाय आणि संघर्षाच्या मैदानामध्ये एका बाजूला उभा आहे चिंट्या. पण इथे जसकार ज्याचं नाव आणि जसकार म्हटलं तर अनुभवाची गाथोडी आहे. कुठून कुठला सामना कुठल्या बाजूने घेऊन जाईल ना हे सांगू शकत नाही. चुका जरूर झाल्या पण वापसी केली जाऊ शकते. 2 बॉल 6 ची गरज आहे. आडवा बॅटनं ऑन साइडला खेळले, धावले नाहीये. तिथे 2 धावा झाल्या असत्या का रन घेतलेली नाहीये? तमाम प्रेक्षकांना आता प्रश्न पडला असेल, परंतु चिंट्याकडे आहे टॅलेंट, चिंट्याकडे आहे भरोसा आणि चिंट्याकडे आहे कॉन्फिडन्स. खऱ्या अर्थाने या बॉल वरती सिंगल घ्यायची का नाही हे प्रेक्षकांना वाटत असेल की 2 धावा झाल्या असत्या, परंतु ज्याने मात्र क्रिकेट खेळत असताना आपला भरपूर अनुभव पाहिलेला आहे असे आमचे जीवित दादा सांगतायत का चिंट्याने अगदी बरोबर केलं. तो मैदानाच्या आतमध्ये सेट झाला. त्याला बॉल आता फुटबॉल दिसत असेल. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषक आयोजक आपल्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पहिल्याच दिवसामध्ये काय भन्नाट मॅचेस पाहायला मिळतात आपल्याला. 1 बॉल 6 रनची गरज. एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांनो या बॉल साठी, दोन्ही खेळाडूंसाठी. 1 बॉल 6 रन. ओ इथे मॅच जिंकलेली आहे. आरपी जसकार संघ हा हार मानणारा संघ नाहीये. घशातनं घास काढून घेतलाय, परंतु नाराज व्हायचा नाहीये चिंट्या. क्रिकेटमध्ये हार जीत होतच असते, परंतु तुमचा परफॉर्मन्स भरपूर चांगला पाहायला मिळाला. बट चिंट्या रेड्डीचा खेळ आवडला असेल तर प्रेक्षक एकदा जोरदार टाळ्या चिंट्या रेड्डी साठी झाल्या पाहिजेत. चीते की चाल, बाज की नजर और चिंट्या रेड्डी की पारी के ऊपर कभी संदेह नहीं किया जा सकता. अप्रतिम अद्भुत क्रिकेट पाहायला मिळालंय. चिंट्या खूप चांगला खेळ केला, पण कदाचित मधीत असं तुला वाटलं असेल जिथे तुला चान्स होता मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करता आला असता, जे फुलटॉस चेंडू तुला मिळाले, जिथे तुम्ही सिंगल डबल वरती जास्त प्रमाणामध्ये लक्ष दिलं, क्रिकेट तुझंही चांगलं होतं, परंतु त्याच धावा आता मात्र कुठेतरी कमी पडल्या. परंतु नो प्रॉब्लेम. जयदुर्गा नागाव संघ संपूर्ण संघ खुश आहे, कारण की चिंट्याने अर्धशतक झळकावलाय. अतिशय अप्रतिम सामना, प्रेक्षणीय सामना, अद्भुत सामना, हृदयाचे ठोके चुकवणारा. हारणाऱ्यापेक्षा आता काही दिवस चर्चा
मी म्हणेन की जिंकणाऱ्यापेक्षा काही दिवस चर्चा ही हरणाऱ्याची असेल आणि त्यातला मधला हिरा तो असणार आहे चिंट्या रेड्डी, ज्यानं